नमस्कार मंडळी. तर सध्या ना मँगो बघितलं की माझा ससा काहीतरी भलताच खुश होतो आणि आज तर त्याला फक्त मँगोचा वास घ्यायचा होता, कारण मी मँगो कट करून देणार नाही, त्याला माहिती होतं. त्याच्यामुळे तो फक्त वास घेऊन पोट भरत होता. त्याला मी बोलले, मी कट करून देते दे, पण त्याचा माझ्यावर विश्वास अजिबात नाही आणि तो देतच नव्हता कट करायला. तो माझ्याकडे चाकू मागत होता, दे मी कट करतो, असं त्याचं म्हणणं होतं. शेवटी त्याच्या काय मनात आलं काय माहिती आणि मँगो माझ्या हातात दिला आणि मग मी त्याला असं छान कट करून दिला. तर तो काय म्हणतोय बघा मला. थँक्यू. त्याला मँगो दिला, म्हटलं आपण पण पास्ता खाऊ आणि हा पास्ता विदाऊट स्पायसेसवाला मी स्टार बाजारमधून आणला होता, एकावर एक फ्री. पण ह्याची टेस्ट काहीतरी वेगळीच होती. मी 2 वेळा केला पण दोन्ही वेळा तो वाया गेला. आणि या पास्त्याची टेस्ट अशी होती की मला वाटत होतं कुछ भी खाओ लेकिन ये पास्ता मत खाओ. मेरा तो सब मूड ही खराब हो गया. संध्याकाळी सशाला खाली खेळायला घेऊन गेले आणि तेव्हाच नेमके ऑफिसवरून साहेब पण आले. तर गाडीवरून फिरायचं आणि 2 राऊंड तर मारलेच पाहिजेत असा त्याचा अट्टहास, आणि हे जर नाही केलं तर त्याचा दंगाना न बघण्यासारखा असतो. असं म्हणतात आळस हा माणसाचा शत्रू आहे, पण तो ना माझ्या नवऱ्याचा मित्र आहे आणि याच गोष्टीचा मला खूप जास्त राग येतो. कारण मी 1 महिना ऑर्डर केलेलं वॉच ते घरी असंच पडून होतं, कारण ते माझ्या हातात लूज होत होतं. तर साहेबांना मी म्हटलं होतं की चला जरा बाहेर जाऊ आणि ते फिट्ट करून घेऊ, पण साहेब माझं अजिबात ऐकत नव्हते आणि 1 महिन्यानं तो योग आला आणि ते वॉच इतकं छान दिसत होतं माझ्या हातामध्ये, तुम्ही तर बघू शकता.